AI काय आहे? AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता. हा आधुनिक जगातील विज्ञानाचा एक अद्भुत आविष्कार आहे, ज्याने मानवी जीवनाची दिशा पूर्णपणे बदलून टाकली आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची प्रतिकृती निर्माण करण्याचे तंत्रज्ञान आहे, ज्याद्वारे संगणक किंवा यंत्रे स्वतःहून विचार करू शकतात, शिकू शकतात आणि निर्णय घेऊ शकतात. नैसर्गिकरित्या मानवाला निसर्गाकडून बुद्धिमत्ता लाभलेली असते, पण जेव्हा आपण हीच बुद्धिमत्ता अल्गोरिदम्स कोडिंगच्या माध्यमातून एखाद्या निर्जीव यंत्रामध्ये उतरवतो, तेव्हा त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हटले जाते. या तंत्रज्ञानाचा पाया 20व्या शतकाच्या मध्यात घातला गेला असला तरी 21व्या शतकात डेटा आणि इंटरनेटच्या क्रांतीमुळे या क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रामुख्याने माहितीच्या आधारावर काम करते. ज्याप्रमाणे लहान मूल आपल्या आजूबाजूच्या जगाला पाहून आणि अनुभवातून शिकते, तसेच AI प्रणाली तिला दिलेल्या अफाट माहितीच्या साठ्यातून नमुने ओळखायला शिकते. या प्रक्रियेला मशीन लर्निंग असे म्हणतात. जेव्हा आपण संगणकाला लाखो फोटोंमधून मांजराचा फोटो ओळखायला शिकवतो, तेव्हा तो प्रत्येक पिक्सेलचा अभ्यास करतो आणि भविष्यात कोणत्याही मांजराचा फोटो अचूकपणे ओळखण्यास सक्षम होतो. ही शिकवण्याची प्रक्रिया जितकी सखोल होत जाते, तितकी ती प्रणाली अधिक कार्यक्षम बनत जाते. आधुनिक काळात आपण वापरत असलेले ChatGPT किंवा Google Gemini हे याच प्रगत तंत्रज्ञानाची उदाहरणे आहेत, जी मानवाप्रमाणे संवाद साधू शकतात आणि कठीण प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. AIचा वापर आज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नकळतपणे अनेक वेळा या तंत्रज्ञानाचा वापर करतो. स्मार्टफोनमधील फेस अनलॉक सुविधा असो किंवा Google मॅप्सवर दाखवला जाणारा रस्ता असो, या सर्वांच्या मागे AI कार्यरत असते. आपण जेव्हा YouTube किंवा Netflixवर एखादा व्हिडिओ पाहतो, तेव्हा आपल्याला पुढे काय आवडेल हे सुचवणारे रेकमेंडेशन अल्गोरिदम हे देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचेच एक रूप आहे. हे तंत्रज्ञान केवळ मनोरंजनापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर आरोग्य क्षेत्रात याने मोठी क्रांती घडवून आणली आहे. डॉक्टरांना क्ष किरण किंवा MRI स्कॅनमधून आजारांचे अचूक निदान करण्यासाठी आता AIची मदत लाभत आहे, ज्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे लवकर निदान करणे शक्य झाले आहे. शिक्षण क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेने शिक्षणाची व्याख्या बदलली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची शिकण्याची पद्धत आणि वेग वेगळा असतो. ही बाब ओळखून AI आधारित प्लॅटफॉर्म्स आता वैयक्तिक शैक्षणिक आराखडे तयार करत आहेत. जे विद्यार्थी वर्गात प्रश्न विचारायला घाबरतात, ते आता AI चॅटबॉटच्या मदतीने आपल्या शंकांचे निरसन करू शकतात. व्यावसायिक क्षेत्रात तर AIने कामाची गती कित्येक पटीने वाढवली आहे. कंपन्यांना आपला मोठा डेटा हाताळण्यासाठी आणि भविष्यातील बाजारांचा अंदाज लावण्यासाठी आता मानवी श्रमाची कमी गरज भासत आहे. मोठ्या कारखान्यांमध्ये रोबोट्स आता मानवापेक्षा अधिक अचूकतेने आणि न थकता काम करत आहेत, ज्यामुळे उत्पादनाचा दर्जा सुधारला आहे. मात्र कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात. तशाच प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे काही धोके आणि आव्हाने देखील आहेत. सर्वात मोठी भीती म्हणजे रोजगारावर होणारा परिणाम. ज्या कामांमध्ये पुनरावृत्ती असते किंवा जी कामे साध्या स्वरूपाची असतात, ती आता यंत्रे करत आहेत. त्यामुळे अनेक क्षेत्रातील नोकऱ्या कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डेटा गोपनीयता किंवा प्रायव्हसी हा देखील एक चिंतेचा विषय आहे, कारण AI सिस्टीमना काम करण्यासाठी लोकांच्या वैयक्तिक माहितीची गरज असते. जर ही माहिती चुकीच्या हातात पडली तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. तसेच AIमध्ये असलेला पक्षपातीपणा हा देखील एक तांत्रिक अडथळा आहे, कारण जर AIला शिकवण्यासाठी वापरलेली माहिती पूर्वग्रहदूषित असेल तर त्याचे निकालही चुकीचे येऊ शकतात. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक प्रगत होणार आहे, यात शंका नाही. आपण आता अशा युगाकडे वाटचाल करत आहोत, जिथे स्वयंचलित गाड्या रस्त्यावर धावतील आणि घरातील कामे करण्यासाठी हुशार रोबोट्स उपलब्ध असतील. अंतराळ संशोधनात मानवाला पोहोचणे जिथे अशक्य आहे, तिथे AI आधारित यंत्रे जाऊन नवीन ग्रहांचा शोध घेतील. हवामान बदलासारख्या जागतिक समस्या सोडवण्यासाठी देखील हे तंत्रज्ञान वरदान ठरू शकते, कारण ते पर्यावरणातील बदलांचे सूक्ष्म विश्लेषण करू शकते. AI हे मानवाचा शत्रू नसून ते एक शक्तिशाली साधन आहे, ज्याचा वापर आपण आपली क्षमता वाढवण्यासाठी करू शकतो. सरतेशेवटी कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक दुधारी शस्त्र आहे, हे मान्य करावे लागेल. मानवाच्या सर्जनशीलतेला जेव्हा यंत्राच्या वेगाची साथ मिळेल, तेव्हा अशक्य गोष्टी शक्य होतात. आपण या तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. AIने कितीही प्रगती केली तरी मानवी भावना, सहानुभूती आणि नैतिकता या गोष्टी यंत्रामध्ये आणणे आजही अशक्य आहे. त्यामुळे भविष्यात मानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम करणे
हेच संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी हिताचे ठरेल. हे तंत्रज्ञान आपल्या जीवनाला सोपे आणि समृद्ध बनवण्यासाठी आले आहे आणि त्याचा जबाबदारीने वापर करणे हीच आपली खरी कसोटी आहे. या तंत्रज्ञानामुळे येणारा काळ हा आव्हानात्मक असला तरी तो अत्यंत रोमांचक आणि संधींनी भरलेला असेल, यात शंका नाही.